नमस्कार, शुभ सकाळ. सकाळचे 7 वाजले त्या. बाल्या, तू लवकर उठला रात्री उशिरा झोपून पण. कस काय? कुठं जायचंय? कुठं जायचंय? लग्नाला जायचं म्हणून बाई. बर. आणि मी करायला लागले आता स्वयंपाक. कणिक मळून घेतली इकडं आणि कोबी चिरून घेतलाय. कोबीची सुकी भाजी आणि चपात्या करायच्या त्या. चला आता स्वयंपाक करून घेते मी. फोडणी देऊन कोबी टाकल्या शिजायला आणि मीठ टाकले. आता थोडा वेळ झाकून ठेवते म्हणजे चांगला शिजेल कोबी. आणि इकडे खाली शेगडीवर दूध ठेवले तापायला. आता भाजी होती तोपर्यंत मी देवपूजा करून घेते. आता देवाची पूजा करून झाली. आता बाहेर जाऊन फुलं आणते देवाला. झाडाची कटिंग केली त्याच्यामुळे काही फुलं नाही ती जास्त. चला झाले देवपूजा करून. आता स्वयंपाक झाले की नैवेद्य ठेवायचा. भाजी करून झाली. आता मी करायला लागली चपात्या. आज थोडीच कणिक मळली कारण एका टायमाला सगळी जेवायला येते. दुपारी सगळी लग्नाला जाणार जेवायला. सकाळचे 10 वाजले त्या आणि आमचं सगळ्यांचं आवरले. आता चाललोय आम्ही लग्नाला. बायला तुला नाही यायचं? बस की मग. बस माग. चला आता हॉलवर गेल्यावरच भेटू. आता पोरं चालली ते मामाच्या घरी. आई आणि दादा पण यायचे ते लग्नाला. त्यांच्या संग यायचे तिथनं. जाऊ का आम्ही मग? मामा तुम्हाला आता घरीच नेऊन ठेवतोय, आणत नाही लग्नाला. जावा लवकर या. आता इथं चालू आहे सप्तपदीचा कार्यक्रम. आता लागलो आम्ही जेवायला. या सगळ्यांनी जेवायला. आता मोरवणी द्यायला लागली त्या नवरदेवाला.
सुरुवात झाली आता मंगलाष्टकेला. ही नवरीला लग्नात दिलेला रुखवत मस्तपैकी ठेवले सगळ्या बायकांनी. मुलीच्या संसाराला लागणारी प्रत्येक गोष्ट मुलीच्या माहेरकडूनच असते. इकडं स्टेजवर पण फोटो काढायला चालू आहे. नवरा नवरी सोबत फोटो काढून आलोय आम्ही. आणि आता इकडं आमच्या सगळ्यांचं पण फोटो काढायला चालू आहे. आता हे आजी आणि आजीची सगळी नातवंड आणि हे फक्त पप्पाचा फोटो काढतंय. दुसऱ्या कोणाचं काढत पण नाही आणि कोणाकडे बघत पण नाही. आणि आता हा मुलींच्या आई वडिलांचा आणि मुलींचा सगळ्यात आवडता क्षण म्हणजे मुलीची पाठवणी. एवढ्या वर्षी आपल्या लेकरं लाडात वाढवलेलं एका क्षणामध्ये दुसऱ्याच्या घरी द्यावं लागतं. आणि मुलीला पण काही सोपं नसतं. 28 वर्ष त्या घरी राहिलो आपण, त्या घराला अचानक सोडून जायचं म्हणजे रडूही येणारच. करायची नवरीची पाठवणी. जायच्या आधी सगळ्यांच्या पाया पडते नवरी. चला चाललो आहेत आम्ही पण घरी. 6 वाजले त्या. आता आलोय आम्ही घरी. आबाळ आले आणि वारं पण सुटले भरपूर. चला आता गुरांचं बघायचे. मामाने वैरण टाकले दुपारी. मामा आमच्या पुढं आलतं. आम्हीच नवरीला वाटा लावूनच आलो नवरीची पाठवणी करून. आता इथं पाटीत पाणी लावले भरायला. भांडी पण घासायची. ती सकाळी भांडी तशी ठेवली होती घासायची. स्वयंपाकाने जेवण केलेली. आता आधी मी गुर पाणी लावून घेते. नंतर परत बघू भांडी घासायचं. कारण एखाद्या वेळेस वार खाऊ जाऊन सुटल. त्याच्यामुळे म्हटलं आधी गुरांचं बघून घ्यावं बाहेरचं काम. भांडी पण काय नंतर घरात पण घासता येते. गुरं पाणी लावून आणून बांधली आणि गुरांना वैरण पण टाकली. वातावरणात बदल झाले त्याच्यामुळे बरं वाटतं आज. आणि पोरं लागली तिथे खेळायला. आता चला आता पटकन मी भांडी घासून घेते. भरपूर वारं सुटले. भांडी घासून घरात आणली आणि आता करायचे स्वयंपाक. दूध ठेवले तापायला आधी. दूध तापले की भाजी करायची. इथं आता माझी भाजी पण करून झाली. मस्तपैकी झणझणीत काळ्या तिखटाची मटकीच्या डाळाची आमटी केली. शिजली भाजी. आता ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेते. चला झाली भाजी.
आता ज्वारीच्या भाकरी केली की आपला स्वयंपाकच झाला. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. उद्या भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.